तर बघा आपण लास्ट लेक्चरमध्ये गॉस इल्युमिनेशन नंतर गॉस सीडल मेथड बघितली होती. गॉस सीडल मेथडचे आपण 2च प्रॉब्लेम बघितले होते. ठीक आहे, आता आपण परत 2 प्रॉब्लेम बघणार आहे, कारण की ही मेथड इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती पेपरमध्ये 100% प्रॉब्लेम येतो 4 मार्कासाठी. तर मग बघा आपण आधी 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले होते. आता परत आपण 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. तर प्रॉब्लेम बघा, हा जो प्रॉब्लेम आहे हा पेपरमध्ये आलेला आहे. विंटर 2024. ठीक आहे, हा विंटर 2024ला 4 मार्कासाठी आला होता. मग बघा आता आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. म्हणजेच आता जी जस्ट विंटरमध्ये एक्झाम झाली दिवाळीला, त्या पेपरमध्ये आलेलं, म्हणजे बॅकलॉगच्या पेपरमध्ये. तर या मेथडवरती मागच्या समरमध्ये पण एक प्रॉब्लेम आला होता आणि आता या विंटरमध्ये पण आला आहे. तुमच्या पेपरला यावेळेस पण येऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळं बघा आता सॉल्व्ह करू आपण. सगळ्यात पहिले गिवन इक्वेशन ॲज इट इज लिहायच्या. गिवन इक्वेशन बघा 5x - 2y + 3z. बघा तुम्ही जर नाही का बघत असाल तर तुम्ही काय करायचं, पेन पेपर घेऊन बसायचं आणि मी जसं जसं लिहिलं तसं तुम्ही पण लिहित जायचं. म्हणजे कसं मग लिहून वाचून ते अंडरस्टँड होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे x + 7y - 3z = 22. आणि थर्ड इक्वेशन आहे 2x - y + 6z = 22. या 3 इक्वेशन दिलेले बघा. आता आपण काय करायचं, या 3 इक्वेशन जे दिलेले आहे तर यांच्यापासून काय करायचं आपण आधी यांच्यातनं कोएफिशियंट नाही का, म्हणजे x बाजूला करायचं. म्हणजे नाही का आपण काय करतो, सॅग्रिगेट करतो. तर फर्स्ट इक्वेशन पासून आपण x व्हेरिएबलचं व्हॅल्यू फाइंड आउट करतो. म्हणजेच काय करतो की हा x एका बाजूला ठेवतो. म्हणून लिहायचं इथं फ्रॉम इक्वेशन बघा आता 5x - 2y - 2y बघा आता या इक्वेशनमध्ये काय करायचं माहिती आहे का, कधी पण सगळ्यात पहिले ज्याचा कोएफिशियंट जास्त राहील ते इक्वेशन घ्यायचं पहिलं व्हेरिएबलसाठी. तर बघा मग आता एक्सचं इथं सगळ्यात जास्त कोएफिशियंट कोणत्या इक्वेशनचं आहे, तर फर्स्ट इक्वेशनचं आहे. म्हणून काय करायचं, हेच इक्वेशन घ्यायचं प्लस 3z = 18. ठीक आहे, आता काय करायचं, हे सगळी इकडच्या बाजूला न्यायची, फक्त 5x इकडे ठेवायचं. मग बघा 5x तिथंच = 18. तसेच नंतर बघा हे इकडे काय मायनस, इकडे गेलं काय होईल, प्लस होईल. इथं लिहायचं +2y. आता बघा हे 3z प्लस इकडे गेलं काय होईल, मायनस होईल 3z. ठीक आहे, मग बघा आता हा 5 इकडे काय मल्टिप्लाय, इकडे गेलं काय होईल, डिवाइड होईल. मग x = काय भेटलं, तर 1/5 ब्रॅकेटमध्ये बघा 18 + 2y - 3z. बरोबर, याला फर्स्ट इक्वेशन एक्सचं, याला नाव द्यायचं एक्स. ठीक आहे, मग लिहायचं परत आता दुसरं इक्वेशन फाइंड आउट करायचं कशाचं, वायचं. मग इथं लिहायचं फ्रॉम इक्वेशन. मग इक्वेशन काय आपलं, x + 7y - 3z = 22. ठीक आहे, मग बघा आता याच्यामध्ये सेम तसंच करायचं. काय करायचं की वायचं कोएफिशियंट जो आहे, तर बघा आपण काय केलं, इथं जसं नाही का x या बाजूला ठेवलं आणि बाकी सगळे या बाजूला मूव्ह केले, तसंच काय करायचं, मग 7y तसंच ठेवायचं, बाकी सगळे त्या साईडला शिफ्ट करायचे. मग 22 बघा ॲज इट इज राहिला. x इथं काय प्लस, इकडे गेलं काय होईल, मायनस होईल. x - x
आणि हा 7y प्लस इकडे गेलो पण काय होणार आहे, सॉरी 7y इकडच्या बाजूला राहिलं आहे, हा 3z इकडे काय मायनस इकडे गेलो काय होईल, प्लस होईल 3z. ठीक आहे. मग आता बघा y इक्वल्स टू काय आलं, हा 7 इकडे मल्टिप्लाय इकडे गेल्यावर डिवाइड होईल, डिवाइड ब्रॅकेटमध्ये 22 मायनस एक्स प्लस 3z. ठीक आहे. इक्वेशन नंबर 2. तर बघा आपल्याला थर्ड इक्वेशन फाइंड आउट करायचं. ठीक आहे. आता थर्ड इक्वेशनमधून म्हणजे तिसरं जे इक्वेशन आहे त्याच्यावरून काय करायचं, फाइंड आउट करायचं. मग आता थर्ड इक्वेशन कसं काढशाल, थर्ड इक्वेशन बघा आता इथं फ्रॉम इक्वेशन लिहा परत 2x मायनस वाय प्लस 6z इक्वल्स टू 22. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे की काय करायचं कधी पण की असं इक्वेशन चॉईस करायचं की ज्याच्यामध्ये या व्हेरिएबलचा कोइफिशियंट जास्त राहील. बघा आता आपण इथं काय केलं तर एक्ससाठी हीच इक्वेशन का बरं निवडली, कारण की इथं 5 हा एक्सचा मॅक्झिमम कोइफिशियंट होता. त्याच्यानंतर वायसाठी हीच इक्वेशन का बरं चॉईस केली, कारण की इथं वायचा मॅक्झिमम कोइफिशियंट 7 होता. आणि इथं हीच इक्वेशन का बरं चॉईस केली, तर झेडचा मॅक्झिमम कोइफिशियंट 6 होता. जर हे इक्वेशन रिअरेंज फॉर्ममध्ये असते, म्हणजे काय हे वर असतं खाली असतं, तर आपल्याला ते रिअरेंज करावं लागले असते. पण इथं रिअरेंज करायची गरज आहे का, नाही का, कारण की ह्याच्यामध्ये ऑलरेडीच 5चं एक कोइफिशियंट जास्त आहे, इथं पण वायचं कोइफिशियंट जास्त आहे आणि इथं झेडचं कोइफिशियंट जास्त होतं. म्हणून आपण काय केलं, याला एक्ससाठी चॉईस केलं, याला वायसाठी आणि याला झेडसाठी. ठीक आहे. जर ह्याचं जर अरेंजमेंट वेगळी असेल, म्हणजे काय आहे की सपोज हे इक्वेशन वर असतं हे खाली असतं, मग त्यावेळेस आपल्याला रिअरेंज करून घ्यावं लागले असतं. तर रिअरेंज कसे करायचे, तर कोइफिशियंटनुसार रिअरेंज करायचे. पण इथं ऑलरेडी रिअरेंज करून दिलेले होते, त्याच्यामुळे गरज नाही पडली. आता बघा इथं 6z याच बाजूला ठेवायचं, बाकी सगळं त्या बाजूला न्यायचं. मग 22 ॲज इट इज, हा इकडचा 2x मायनस 2x होणार आणि मायनस वाय प्लस वाय होणार. ठीक आहे. मग बघा z इक्वल्स टू 1/6, कारण की 6 इकडे काय मल्टिप्लाइड, इकडे गेल्यावर काय होईल, डिवाइड होईल. 22 मायनस 2x प्लस वाय. ठीक आहे. आपल्याला भेटलं इक्वेशन नंबर 3. आता बघा आपल्याला इटरेशन सुरू करायचं. तर इटरेशनमध्ये आपण काय करतो की सगळ्यात पहिले आता बघा आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, तर त्यासाठी आपण वाय आणि झेडची व्हॅल्यू 0 पुट करतो. मग काय करायचं, आता इथं लिहायचं इटरेशन फर्स्ट, किंवा बघा आता इथं लिहायचं इटरेशन वन. ठीक आहे. इटरेशन 1 साठी मग आपण काय करणार, आता बघा आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची इक्वेशन 1 वरून. मग लिहायचं पुट y equals to 0 and z equals to 0 in इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 काय आपलं, तर आपलं इक्वेशन 1 बघा इथं दाखवलंय. ठीक आहे. आपलं इक्वेशन नंबर 1 कुठं आहे, तर इथं आहे. मग हे इक्वेशन ॲज इट इज इकडे बघा, ॲज इट इज लिहायचं. आता मग लिहा x इक्वल्स टू x इक्वल्स टू 1/15 ब्रॅकेटमध्ये बघा 18 प्लस 2y मायनस 3z. ठीक आहे. आता आपण काय करणार आहे, आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एक्स, म्हणजेच x1 फर्स्ट इटरेशनमध्ये x1 फाइंड आउट घेणार. ठीक आहे. मग बघा x1 इक्वल्स टू 1/5 ब्रॅकेटमध्ये 18 प्लस 2 ब्रॅकेटमध्ये बघा आता वायच्या जागेवरती काय पुट करायचं, तर 0 पुट करायचं, प्लस मायनस 3 झेडच्या जागेवरती पण काय करायचं, 0 पुट करायचं. मग ती जी x1 ची व्हॅल्यू येणार आहे ती बघा किती, ती x1 इक्वल्स टू 1/5 ब्रॅकेटमध्ये 18 प्लस
0 मायनस 0. ठीक आहे, म्हणजेच x1 इक्वल्स टू 18/15. मग x1 इक्वल्स टू 18/15 आला तर x1ची व्हॅल्यू किती आली? कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करा बघा. सॉरी, इथं 18/15 नाही, 18/5. वन बाय 5 ब्रॅकेटमध्ये 18 प्लस 2 इंटू 0 0च होतं. ठीक आहे, 0 मायनस 0. ठीक आहे, मग बघा आता 18/15 करा. मग 18/15 18/5, सॉरी 15 नाही. ते येतं 3.6. मग x1ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला? 3.6 भेटली. ठीक आहे, मग आता काय करायचं, ते जे 3.6 भेटलंय, मग आता पुढच्या इक्वेशनमध्ये बघा पुट करायचं. ते काय करायचं, इथं लिहायचं पुट x1 इक्वल्स टू 3.6 अँड y, सॉरी आता काय करायचं, z अँड z इक्वल्स टू 0 इन इक्वेशन 2. मग याच्यावरून काय भेटणार आपल्याला? y भेटणार. मग इक्वेशन y काय होतं, म्हणजे इक्वेशन 2 काय होतं, तर बघा इक्वेशन 2 होतं इथं दिलेलं बघा. ठीक आहे, तर y इक्वल्स टू 1/7 ब्रॅकेटमध्ये 22 मायनस x प्लस 3z. ठीक आहे, मग हे काय करायचं, पुढं ॲज इट इज लिहून घ्यायचं. मग 1/7 ब्रॅकेटमध्ये 1/7 ब्रॅकेटमध्ये काय होतं, 22 मायनस काय होतं, 3z. नुसतं z x होतं बघा, 22 मायनस x प्लस 3z. ठीक आहे, 22 मायनस x प्लस 3z होतं. मग आता काय करायचं, x1च्या जागेवरती, सॉरी एक्सच्या जागेवरती आपल्याला आता y1 फाइंड आउट करायचं. मग y1 इक्वल्स टू 1/7 ब्रॅकेटमध्ये 22, बघा आता मायनस 3, म्हणजेच x1ची व्हॅल्यू पुट करायची, प्लस 3 ब्रॅकेटमध्ये 0. मग बघा आता इथं काय करायचं, 1/7 तसंच इथे येणार 22 मायनस 3.6. मग बघा 22 मायनस 3.6 ते येतं 18.4. ठीक आहे, मग इथं लिहायचं बघा 18.4 डिवाइड बाय 7 डिवाइड बाय 7 करायचं. तर ती जी व्हॅल्यू आहे बघा, ती येणार आहे 2.y1 इक्वल्स टू 2.6285. ठीक आहे, ही काय आली, y1ची व्हॅल्यू आली. मग बघा आता आपल्याला y1 भेटला. आता आपण काय करायचं, x1 आणि y1ची व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये पुट करायची. मग इथं परत लिहायचं पुट करताना बघा x1 इक्वल्स टू 3.6 अँड y1 इक्वल्स टू 2.6285 इन इक्वेशन 3. बघा थर्ड इक्वेशन काय होतं आपलं,
थर्ड इक्वेशन बघा इथं दिलेलं आहे, आपण लिहिलेलं आहे. ठीक आहे. थर्ड इक्वेशन आहे झेड इक्वल्स टू 1/6 22 - 2x + y. ठीक आहे. मग हे इक्वेशन लिहायचं आता. मग इथं लिहा झेड इक्वल्स टू 1/6 ब्रॅकेटमध्ये 22, त्याच्यानंतर काय होतं 2x + y द्यायचं, 2x + y ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे. 2x + y होतं, इक्वेशन थर्ड आहे. आता याच्यामध्ये x1 आणि y1 ची व्हॅल्यू पुट करायची. मग झेड इक्वल्स टू 1/6 22 - 2 × 3.6 + 2.6285. ठीक आहे. ब्रॅकेट कंप्लीट. मग बघा -2 × 3.6 + 22 कॅल्क्युलेटरमध्ये पुट करा आणि त्याला डिवाइड बाय 6 करा. तर झेडची व्हॅल्यू येते बघा. झेड इक्वल्स टू Z1 इक्वल्स टू 5.8095. ठीक आहे. हे कशाची व्हॅल्यू भेटली आपल्याला Z1ची. मग बघा आता आपल्याला x1 x2 सॉरी x1 y1 Z1 तीन व्हॅल्यू भेटल्या बघा. मग बघा आता परत इथून इटरेशन नंबर 2 स्टार्ट होणार. तर मग इटरेशन 2 लिहायचं वरती, लिहायचं इटरेशन 2. ठीक आहे. मग आता बघा एकदा x1 ची व्हॅल्यू लिहा 3.6, y1 ची व्हॅल्यू लिहा 2.6285. त्याच्यानंतर Z1 ची व्हॅल्यू भेटली बघा आपल्याला 5.895. ठीक आहे. आता काय करायचं, पुन्हा या दोन व्हॅल्यू एक नंबरची इक्वेशनमध्ये पुट करायची. मग ठीक आहे, परत लिहायचं इथं पुट करायचं. काय करायचं, x1 पुट करायचं. ठीक आहे. बघा पुट y1 इक्वल्स टू 2.6285 and Z1 equals to 5.8095 in equation 1. इक्वेशन 1 काय होती, x इक्वल्स टू बघा x इक्वल्स टू काय होतं, x इक्वल टू 1/5 ब्रॅकेटमध्ये 18 + 2y - 3z. ठीक आहे. इथं लिहायचं 1/5 ब्रॅकेटमध्ये 18 - 2y + 2y - 3z होतं. ठीक आहे. + 2y - 3z. मग बघा आता याच्यामध्ये या व्हॅल्यू पुट करायचे. मग आपल्याला काय भेटणार, x2 भेटणार. मग x2 इक्वल्स टू 1/5 ब्रॅकेटमध्ये 18 + 2yच्या जागी 2 तसंच yच्या जागेवरती 2.6585. ठीक आहे. -3z 5.8095. ठीक आहे. मग आता बघा x2 इक्वल्स टू ब्रॅकेट, आता बघा सगळं कॅल्क्युलेटरमध्ये पुट करायचं. 3 × 5.8095 हे -d
त्याच्यानंतर बघा 18 प्लस ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 2.65 85 ब्रॅकेट कंप्लीट, परत मायनस ब्रॅकेटमध्ये 3 इंटू 5.8095, ठीक आहे, डिवाइड बाय 5. तर बघा इथं पहिले येणार 5.8885, ठीक आहे, डिवाइड बाय 5. आणि त्याचा आन्सर येणार मग x2 इक्वल्स टू 1.777, ठीक आहे. मग आता काय करायचं, आता आपल्याला x2 भेटला. आता आपण काय करणार, y1 फाइंड आउट y2 फाइंड आउट करणार. मग y2 कसं फाइंड आउट करायचं, मग इथं लिहायचं पुट x2 इक्वल्स टू 1.1777 1.1777 अँड z इक्वल्स टू बघा आता z इक्वल्स टू काय आहे, 5.8095 इन इक्वेशन 2. मग बघा इक्वेशन 2 मध्ये पुट करायचं. आता इक्वेशन 2 काय होतं आपलं, तर y इक्वल्स टू 1/7 ब्रॅकेटमध्ये बघा 22 मायनस x प्लस 3z होतं. काय होतं, 3z. मग बघा आता परत y2 इक्वल्स टू 1/7 ब्रॅकेटमध्ये 22 मायनस, आता बघा एक्सच्या जागेवरती x2 पुट करायचं. मग तो किती आहे, 1.777, ठीक आहे, 1.1777 मायनस 3 प्लस, तर बघा 5.8095 ब्रॅकेट कंप्लीट. आता सगळे हे कॅल्क्युलेटरमध्ये पुट करा. 22 मायनस 1.1777 प्लस ब्रॅकेटमध्ये 3 इंटू 5.80 95, ठीक आहे. मग ते आता बघा y2 इक्वल्स टू 38.2508 डिवाइड बाय 7. मग बघा डिवाइड बाय 7 करायचं. तर y2 इक्वल्स टू इथं 5.4644, ठीक आहे. याला आपलं y2. आता आपल्याला काय करायचं, z2 फाइंड आउट करायचं. काय फाइंड आउट करायचं, z2. मग बघा इथं परत पुट एक मिनटं, पुट x2 इक्वल्स टू, मग x2 इक्वल्स टू किती आला होता, 1.777, ठीक आहे, 1.1777 and y2 equals to 5.4644 in equation 3. मग थर्ड नंबरचं इक्वेशन काय बघा, तर थर्ड नंबरचं इक्वेशन बघा आपण इथे लिहिलं होतं z इक्वल्स टू 1/6 ब्रॅकेटमध्ये 22 मायनस 2x प्लस y. इथं लिहायचं. बघा आता z2 इक्वल्स टू 1/6 ब्रॅकेटमध्ये 22 मायनस 2x प्लस y, ठीक आहे. म्हटलं परत एकदा चेक करून घ्या.
1/6 22 मायनस 2x प्लस वाय. ठीक आहे. मग बघा आता या इक्वेशनमध्ये काय करायचं, Z2ची व्हॅल्यू फाइंड आउट करायसाठी x2 आणि y2ची व्हॅल्यू पुट करायची. मग 2 इंटू 1.1777 प्लस 5.4644. ठीक आहे. मग आता काय करायचं, कॅल्क्युलेटरमध्ये पुट करायचं आणि व्हॅल्यू फाइंड आउट करायची. 1/6 ब्रॅकेटमध्ये किती येणार, तर बघा सगळं ॲट अ टाइमच पुट करायचं म्हणजे चुकत नाही. मग 22 मायनस ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 1.1777 प्लस ब्रॅकेटमध्ये 5.4644. ठीक आहे. ते येतं 109. ठीक आहे. डिवाइड बाय 6 करायचं आता. तर Z2ची व्हॅल्यू होती बघा, Z2 इक्वल्स टू 4.184 नाही 8. ठीक आहे. 1848. मग बघा आपल्याला Z2 इक्वल्स टू काय भेटलं, व्हॅल्यू भेटलं बघा. आता बघा आपल्याला काय करायचं, आता पुन्हा काय करायचं, इटरेशन नंबर 3 यायचं. मग इटरेशन नंबर 3 मध्ये काय करायचं, तर जे आपल्याला जे व्हॅल्यू भेटले बघा, आता आपल्याला तर कोणते कोणते व्हॅल्यू भेटले, x1 काय आला, तर 1 बघा 1 काय आला, 1.1777 आला बरोबर. सॉरी, x2 इक्वल्स टू 1.1777. त्याच्यानंतर ना y2 इक्वल्स टू किती आला, 5.4644. आणि Z2 इक्वल्स टू किती आलं, 4.1848. मग बघा आता परत काय करायचं, इटरेशन 3 स्टार्ट करायचं. मग 3rd इटरेशनमध्ये काय करावं लागेल, 3rd इटरेशनसाठी बघा आता परत आपल्याला 2 व्हॅल्यू घ्यावं लागेल. मग 2 व्हॅल्यू कोणत्या, तर x1 फाइंड आउट करायला पहिले आपण काय करणार, y2 आणि Z2 घेणार. मग इथे लिहायचं परत इटरेशन. इथं बघा इटरेशन 3rd. मग इटरेशन 3rd मध्ये काय करायचं, मग बघा आता आपण काय करणार, x2 घेणार. सॉरी, मग आपण काय करणार, पुट y2 इक्वल्स टू 5.4644 and Z2 equals to 4.1848 in equation 1. मग इक्वेशन 1 काय होतं, x इक्वल्स टू 1/5 ब्रॅकेटमध्ये होतं 18 प्लस, बघून घ्या एकदा बघा, 18 प्लस 2y मायनस 3z होतं. ठीक आहे. 18 प्लस 2y मायनस 3z. मग आता काय करायचं, 1/5 ब्रॅकेटमध्ये 18 प्लस 2 आता बघा इंटू 5.4644 मायनस 3 इंटू 4.1848. ठीक आहे. कॅल्क्युलेटरमध्ये पुट करायचं. मग बघा 18 प्लस 2 इंटू 5.4644 मायनस 3 इंटू 4.1848. त्याचा आन्सर येतं बघा, x3 इक्वल्स टू 1/5 ब्रॅकेटमध्ये येतं बघा 16.37413.
याला बघा डिवाइड बाय 5 करायचं. ठीक आहे, आन्सर डिवाइड बाय 5 ते x3 इक्वल्स टू येतं बघा 3.2748. मग बघा आता आपल्याला x3ची व्हॅल्यू भेटली. मग आता x3 वरून काय करायचं, x3 आणि Z2 वरून y फाइंड आउट करायचं. आता परत लिहायचं बघा, पुट x3 equals to 3.2748 and Z2 equals to 4.1848 in equation 2. मग बघा इक्वेशन 2 काय होतं, y equals to 1 upon काय होतं 1/7 ब्रॅकेटमध्ये 22 - x + 3z. ठीक आहे, 1/7 ब्रॅकेटमध्ये 22 - x + 3z. बघा परत एकदा बघून घ्या. तर y equals to 1/7 ब्रॅकेटमध्ये 22 - x + 3z. ठीक आहे, मग आता काय करायचं, x3ची आणि y2ची व्हॅल्यू पुट करायची. मग बघा y3 equals to 1/7 ब्रॅकेटमध्ये 22 - 3.2748 प्लस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 4.1848 ब्रॅकेट कम्प्लीट. मग आता बघा कॅल्क्युलेटरमध्ये पुट करा, 22 - 3.2748 प्लस 3 इंटू 4.1848 ते येतं बघा 31.2796 डिवाइड बाय 7. मग बघा y3 इक्वल्स टू किती येणार, 4.4685. ठीक आहे, आपण 4 डिजिट पर्यंत घेतलंय. मग आपल्याला y3ची व्हॅल्यू भेटली. आता आपण काय करणार, x3ची व्हॅल्यू Z3ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. मग Z3ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला काय करावं लागेल, इथं परत लिहायचं पुट. बघा इथं लिहायचं पुट x3 इक्वल्स टू, x3 इक्वल्स टू किती आलं आपलं 3.2748 आलं. लिहायचं 3.2748 and y3 equals to 4.4685 in equation 3rd. मग z equals to 1 काय बघा 6 ब्रॅकेटमध्ये 22 - x + 3z. ठीक आहे, इक्वेशन बरोबर आहे, एकदा चेक करा. टू एक्स प्लस वाय मायनस 2x + y. ठीक आहे, इक्वेशन चुकलं आहे आपल्या इथं. -2x - y चेक करा, -2x + y. ठीक आहे, -2x
प्लस वाय. मायनस 2x प्लस वाय. मग पुट करायची व्हॅल्यू 1/6 ब्रॅकेटमध्ये 22 मायनस 2 इंटू 3.2748 प्लस 4.4685. ठीक आहे. हे पुट करायचं. आपल्याला किती आन्सर येतं बघा. 22 मायनस ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 3.2748 प्लस 4.4685. बघा ते येतं 19.1/6 ब्रॅकेटमध्ये 199189. ठीक आहे. त्याला डिवाइड बाय 6 करायचं. तर तिथं बघा Z3ची व्हॅल्यू जी आहे, Z3 इक्वल्स टू 3.319181. ठीक आहे. मग बघा आपल्याला थर्ड इटरेशनपर्यंत काय भेटलं, तर सगळ्या व्हॅल्यू परत लिहायच्या. आता बघा x3 इक्वल्स टू 3.2748. त्याच्यानंतर ना y3 इक्वल्स टू 4.4685 आणि Z3 इक्वल्स टू 3.31981. ठीक आहे. कशाची व्हॅल्यू भेटल्या, तर आपल्याला x1 x2 x3ची व्हॅल्यू भेटल्या 3 इटरेशनपर्यंत. बघा हे आपलं फायनल आन्सर आहे. लिहायचं अप टू 3 इटरेशन. बघा आपण पहिले काय केलं, 3 इक्वेशन फाइंड आउट केल्या. नंतर ना y इक्वल्स टू 0 पुट केलं, z इक्वल्स टू 0 पुट केलं, त्याच्यावरून x1 भेटला. नंतर ना x1 आणि z इक्वल्स टू 0 पुट केलं, आपल्याला y1 भेटला. त्याच्यानंतर ना आपण x1 y1 पुट केलं, त्याच्यावरून आपल्याला z1 भेटला. नंतर इटरेशन दुसरं स्टार्ट झालं. त्याच्यामध्ये आपण काय केलं, पहिल्या इक्वेशनमध्ये y1 आणि z1ची व्हॅल्यू पुट करून x2ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. नंतर ना x2 आणि z1ची व्हॅल्यू फाइंड आउट करून x2 आणि z1ची व्हॅल्यूवरून y2ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. नंतर y2 आणि x2च्या वरून z2ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. नंतर इटरेशन थर्ड स्टार्ट झालं. परत y2 आणि z2 वरून x3ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. नंतर x3 आणि z2च्या वरून y3ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आणि नंतर परत x3 y3 वरून आपण z3 फाइंड आउट केलं आणि आपल्याला लास्टला 3 इक्वेशन भेटले. बघा याच्यासारखं सिमिलर प्रॉब्लेम पुस्तकामध्ये आहे, बट त्याच्यामध्ये थोडासा चेंजेस केलेले आहे. तिथं काय केलेलं त्यांनी एक जो 22 आहे तो मायनस घेतलेला आहे, त्याच्यामुळे पूर्ण इक्वेशनचा आन्सर चेंज झालेला आहे. ठीक आहे. तुमच्या पेपरमध्ये असा प्रॉब्लेम आला होता, त्याचं तुम्हाला असं सोल्युशन फाइंड आउट करावं लागतं. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम आहे, हा पण पेपरमध्ये आलेला आहे बघा. तर हा प्रॉब्लेम आहे 10x प्लस वाय प्लस झेड इक्वल्स टू 12. त्याच्यानंतर दिलेलं आहे बघा 2x प्लस 10y प्लस झेड इक्वल्स टू 13. आणि दिलेलं आहे 2x प्लस 2x प्लस 2y प्लस 10z इक्वल्स टू 14 दिलेलं आहे. मग हे इक्वेशन काय करायचं, सॉल्व करायचं. सॉल्व करून त्याचं काय करायचं आहे, आन्सर फाइंड आउट करायचं आहे बघा. तर तसा प्रॉब्लेम सेम नाही का, म्हणजे हा प्रॉब्लेम समरमध्ये आला होता, म्हणजे मागच्या वर्षी आला होता. याचं पण आपण सोल्युशन फाइंड आउट करणार आहे. हा प्रॉब्लेम आलेला आहे बघा.
समर 2024 4 मार्क्स. ठीक आहे, आपण हा नेक्स्ट लेक्चरमध्ये सॉल्व करू.